अजिबात नाही. काय लोक ओ मॅडम ओ सर 3 आयडी सांगा ना 3 आयडी. अहो सिनियरनी 4 उन्हाळे आधी तुमच्या आधी खाल्ले का नाही खाल्ले? त्यांना सगळ्या गोष्टी माहिती का? 3 आयडी सांगायच्या का 2 आयडी सांगायच्या? व्यक्ती बघून बरोबर लक्षात येतं की किती आयडी सांगितलं पाहिजे, गोवा सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे, किंवा पहिल्या चक्करला सांगायचं की दुसऱ्या चक्करला सांगायचं. अरे बाप बाप असतो की नाही? मग आपण शिकवायला कुणाला जातो? हा, म्हणून सांगितलं इथं सिस्टम मध्येच काम करावं लागतं. जर आपण सिस्टमच्या बाहेर काम केलं तर माणूस सक्सेसफुल होत नाही. जेव्हा आता अजून काय होतं माहिती का? इथं 3 खुर्च्या मांडलेल्या असतात. ह्या चेअरवर मी बसणार, रवी सर बसणार आणि स्वाती मॅडम बसणार आणि कृष्णा सर कुठं बसणार? जमिनीवर खाली. आणि अलका मॅडम पण कुठं? खाली जमिनीवर बसतात. हे कृष्णा सर जीव तोडू प्लॅन देतात आणि आम्ही ते खुर्च्यावर बसून असा पाय टाकून मोबाईल बघतोय. अलका मॅडमला काय वाटेल? कृष्णा सर बरेच बरं का, पण हे यांच्या सोबतचे काही सिरियस वाटणच जरा. हॅलो, ही एक पॉइंट छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात फार गरजेच्या आहेत. म्हणून आपला फॉलोअप सक्सेसफुल होत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या दारात जाता त्यावेळेस दाराच्या डाव्या बाजूला चप्पल सोडा, मध्यभागी चप्पल सोडू नका. आधीच सांगा अलका मॅडम आपण प्लॅन संपल्यावर चहा घेऊ बरं का, मध्ये नको, फक्त पाणी आणा. 2-4 चॉकलेट बॅग मध्ये ठेवा. आणि जर छोटे मुलं असतील तर सारखेच उचलून घेऊन त्याचे पप्पे घेऊ नका. किती भारी दिसू द्या पण त्याला चॉकलेट द्या. एक तर बाहेर पाठवा नाही तर आतमध्ये पाठवा, पण त्याला सारखंच उचलून घेऊ नका. एखादं जर लईच शेंबडं जरी असेल तरी त्याची तारीफ करा. इथं जरी हात नाही लावला तर इथं लावा, पण त्याला आधी चांगलं म्हणा. जर तुम्ही त्यांना चांगलं म्हणले ना, एखाद्याला आता मी गेले हाल का म्हणलं शेंबडा आहे तू मा कानाला शेंबडा म्हणली तू, मग तू नीट बरोबर की नाही? मला गेल्यावर काय म्हणा हो काना लयच भारी दिसतं काल का, तब्येत लय छान ठेवली तू त्याची. हॅलो, प्रत्येक आईला तिची स्वतःची तारीफ करण्यापेक्षा तिच्या बाळाची तारीफ केलेली फार आवडती. म्हणून आधी बाळाची तारीफ करा. जेंट्स लोक आधी बाळाची तारीफ करा, बाळाच्या आईची करू नका. नाही तर जा एखाद्या अलकाकडे मग म्हणा अलकालाच भारी दिसू राहिली ग. असे उलटे कार्यक्रम करू नका. म्हणून म्हणलं एक पॉइंट नीट ऐका, नाही तर झोपलेले लोक फक्त एवढंच ऐकते अलकालाच भारी दिसते ग. असे चुकीचे काम होऊ देऊ नका. फॉलोअप फार इम्पॉर्टंट आहे. फॉलोअप फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉलोअप घेताना कोणीही फोनला हात लावायचा नाही. सगळ्यांनी अगदी सिरियस बसून ऐकलं पाहिजे. आता फॉलोअप घेण्यासाठी कृष्णा जाधव सर बसले, हे योग्य बसले की चुकीचं बसले? हॅलो, सरांना मी जेव्हा म्हटलं सर अलका मॅडमला प्लॅन द्यायचा, आता हे माझं तर चुकीचं चालू होतं पण सर पण प्लॅन द्यायला उलट बसलेले, चुकीचं बसले. आता होणार काय माहिती का? सर तुम्ही 6 काढा इंग्रजीतून. अलका किती दिसणार? 9 दिसणार, बरोबर की नाही? तुम्ही जर 63 टाकले तर अलका किती दिसणार? 36. तुम्ही 63 काढले तर अलका सर म्हणते पा मॅडम हे 36% 3 आयडीवर पैसे भेटतात. अलका म्हणा नाही सर 63% आहे. तुमच्या सिनियरने काही तुम्हाला शिकवलं नाही का मग 36 सांगताय? हॅलो, जेव्हा आपण समोरच्या घरी जातो त्यावेळेस अजून बसण्याची पद्धत बघा. जर हा रोड आहे इकडनं रोड आहे आणि जेव्हा मला आता अलकाला प्लॅन द्यायचा आहे, हॅलो मला अलकाला प्लॅन द्यायचा सर हाय काय काही यस आहे ना बुक आहे ना, खूप काय घातला तुम्ही याच्यातच गडी घालून ठेवला. आता मी बसली अलकाला प्लॅन द्यायचा सर तुम्ही इकडे बसा, तुम्ही प्लॅन द्यायला कधी पण आपला गेस्ट हा आपल्या उजव्या हाताला बसला पाहिजे.
ओके. आता झालं काय, अलका मॅडमचे चेहरा कुणीकडे, तुमच्याकडे, बरोबर. अलका मॅडम असं बसल्या तिरकं, बरोबर. आता सर प्लॅन द्यायला लागले. हॅलो, आता मध्ये जर काय काय बोलणं झालं, इकडे एखादी गाडी चालली, अलका मॅडम कुठे बघणार सर, सांगा ना. अलका पण बघतीये दिवस सरदर राधाकडं, आमच्या दाभाडे मॅडमकडं. हे आळूच म्हणतात मॅडम इकडं बघा. कृष्णा सर काय म्हणते, मॅडम इकडं बघा. मॅडम गाडी गेली नाही, आवाज आला अलका मॅडमला गाडीचा. हॅलो सर थांबा. आता यांचं काम काय, अलका कसं बसवलं पाहिजे, सरळ बसा, यांच्याकडे तोंड करून बसा. एक मिनिट, एक मिनिट, इकडून बसा सर, तुम्ही इकडून बसा, अशा साईड. योग्य आहे, योग्य आहे, अजिबात नाही, अजिबात नाही. कृष्णा सरला सुद्धा इकडं बसावं लागेल आणि ह्या हाताला मॅडमला प्लॅन द्यावा लागेल. हॅलो, ही पण चुकी होतीये, कारण त्या लेडीज इकडे बसल्यात. हॅलो, पण आता अलका मॅडमकडे लेडीज नाही, यांच्या घरात भिंत आहे, फक्त भिंत इकडे रोड होता. सर इकडून बसा. हा तुम्ही बरोबर आहे मॅडम, तुम्ही इकडूनच बसा, जशा होत्या तसाच बसा. इकडे तोंड करा. नाही, त्या बरोबर बसलेल्या आहे. हा करा इकडे तोंड. ओके. हा आता यांना समोर काय दिसतंय, आता आलते मॅडम त्यांच्या भिंतीकडे बघताय का, जे भिंत रोजच आहे तिथं. आता लक्ष कुठं असणार, असं बसण्यात गेलं पाहिजे. जोपर्यंत उजव्या हाताला व्यक्ती बसत नाही, प्लॅन देता येत नाही तोपर्यंत, आणि समोरच्या व्यक्तीचं तोंड त्याला फक्त भिंत दिसली पाहिजे, बाकी काहीच दिसलं नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याला 2,10,000 सांगतात ना, तेव्हा म्हणतात एखादी गाडी गेली तर काय झालं, जीवन तू भरायले काय झालं, रात उभं राहिली काय झालं राधा. हॅलो, त्याच्यामुळे फलकला जात असताना अशा पद्धतीने प्लॅनला बसलं पाहिजे. ओके. हॅलो, हा आता सरांचा प्लॅन झाला. आता सरांनी, हा ओके, आता सरांनी प्लॅन दिला. आता मॅडम फक्त सरांकडे बघतायत. आता नेमकं काय, आता अलका मॅडमला प्लॅन देऊन झाला. आता आम्ही आता आम्ही बसलो इकडून, सगळेजण बसलोय. आता अलका मॅडमला पुढे बघायला चान्स आहे का, नाही. आता अलका मॅडमला काय करणार, प्लॅन झालं ना सर, झालं ना, ओके. अलका मॅडम तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड. हा ओके. आता सर मॅडमचं फॉर्म भरून द्या. अलका मॅडम, सर आपण अलका मॅडमला आपण 3 गाडीचा प्लॅन सांगूया, म्हणजे 36% कसं जातं त्यांना पण समजलं पाहिजे. कारण कसं आहे सर, जो प्लॅन तुम्ही मला दिला होता ना, तोच प्लॅन मला त्याला द्यावा लागला. म्हणजे खूप क्लोज मैत्रिणी आणि मला फुल गॅरंटी आहे अलका 100% काम पण करणार आणि अलका सक्सेसफुल पण होणार. चालेल. आता फॉर्म भरला, अलका मॅडमला 3 आयडीचा प्लॅन दिला. आता मेन काम काय येतं, कसे मागायचे अलका, फोन पे की कॅश आहे, फोन पेला नाही का, बरोबर कॅश आहे का, ऍडजस्ट करावं लागेल का, बरं हे बघा का महत्वाची गोष्ट काय बघ, आता तू पार्लर चालवते बरोबर, काळेसर दुकान चालवत आहे, हे बघ तुला पण माहिती आणि मला पण माहिती आहे, कारण बघ आपण लहानपणच्या मैत्रिणी का. आज जर आपण स्वातीचं उदाहरण घेतलं, बघ ना एक मुलगी असताना पण स्वातीला मी सोबत घेतलं होतं. ऍक्च्युली स्वाती पैसे कमवते, तुला माहिती 20-30 हजारांनी सुद्धा स्वातीच्या जीवनात काय होणार आहे काहीच नाही. आणि ऍक्च्युली काय झालं माहिती का, 1-2 वर्षापूर्वी स्वातीचे वडील पण एक्सपायर झाले, म्हणजे घराची जी जबाबदारी आहे ना तर ती स्वातीवर आहे.
मी स्वातीला एक मेसेज दिला होता. आता स्वाती इकडून दर आठवड्याला पैसे कमवते आणि स्वाती हॉस्पिटलमधून पण कमवते आणि इकडून पण कमवते, पण स्वाती लवकरच जॉब रिझाईन करते. आणि हे रवी सर आहेत, हे शिल्लोड जवळ राहतात. बघ माझी त्यांची ना अचानक भेट झालेली बघ. हां पण बघ ॲक्टिव्ह मुलगा दिसला आणि मी त्याच्याशी बोलले, त्यांनी जॉईनिंग पण केलं. आता तो न्यू ब्रँड स्टेट टीम कोऑर्डिनेटर बनतोय. आणि हे तर माझे ग्रेट आपलं यांच्या बाबतीत काय मला सर ऐकलं ना स्टेजवर, अहो जाधव साहेब म्हणजे ना त्यांच्या नावात दम आहे, त्यांच्या शब्दात दम आहे. जाधव सर माणिक जाधव सर यांच्या शब्दामुळे आज माझ्या जीवनात परिवर्तन झालं. अलका तो विचार कर, साठेच्या क्लासेसमध्ये झाडू मारलं मी 3-3.5 वर्ष. बघितलं ना तू अलका, अलका मी स्वयंपाकाचं काम करत होते. माझी मिस्टर सकाळी 9 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत एका बिल्डिंगच्या दुकानावर काम करत होते. रोज दुखून कुटायचं काम करत होते.